तर मित्रांनो, गोष्ट आहे एका अशा प्रवासाची ज्यात ना कोणती तयारी केली, ना कोणत्या गाडीचे रिझर्वेशन केले, कोणत्या गाडीने प्रवास करायचा हे देखील ठरवले नव्हते. बॅग घेतली व निघालो प्रवासाला. हा प्रवास होता छत्रपती संभाजीनगर ते नांदेड. सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगरला पुन्हा भेटू म्हणत प्रवासाला सुरुवात केली. सर्वात अगोदर हे सुंदर वळण पाहायला मिळाले. जालना स्टेशनवर जुन्या इंजिनचा सुंदर आवाज ऐकायला भेटला. पुढे प्रवासात जनरल मध्ये खूपच बेकार हालत झाली. या प्रवासात काही गाड्यांसोबत क्रॉसिंग सुद्धा झाली. निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस. पूर्णा स्टेशनवर इडली सांबर वडा समोसा पाहून तोंडाला पाणी सुटले. गाडी एवढी जबरदस्त पळत होती की प्रत्येक स्टेशनवर वेळे अगोदरच आपल्याला पोहोचवत होती. तर मित्रांनो, कोणत्याही तयारीशिवाय केलेल्या या प्रवासात अजून काय काय पाहायला मिळतं ते आता आपण सुरुवातीपासून पाहूया. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पाहू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून. तर मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 12788 नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनने. आणि मित्रांनो, आजचा आपला प्रवास होणार आहे छत्रपती संभाजीनगर ते नांदेडपर्यंत वाया जालना, परभणी, पूर्णा या मार्गाने आपण नांदेडपर्यंत आज प्रवास करणार आहोत मित्रांनो. आणि आजचा आपला प्रवास जो आहे तो स्लीपर क्लासमधून न होता मित्रांनो आज आपला प्रवास जनरल क्लासमधून होणार आहे. तर चला मग करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात छत्रपती संभाजीनगरवरून. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग करू आपल्या या व्हिडिओला सुरुवात छत्रपती संभाजीनगरवरून. तर मित्रांनो, आत्ताच काउंटर तिकीट काढलेलं आहे. आपल्याला नांदेडपर्यंत 115 रुपये एवढं तिकीट लागलेलं आहे. आणि आता आपली नरसापूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे. तर मित्रांनो, आपली नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचली आहे छत्रपती संभाजीनगर येथे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. आणि आता थोड्याच वेळात आपली ट्रेन निघेल छत्रपती संभाजीनगरवरून. पण जनरलला बेकारच हालत आहे मित्रांनो, खूपच पॅक आहे. आणि आता कसा होता आपला प्रवास बघूयात आजचा जनरलमध्ये. तर मित्रांनो, नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही आठवड्यातून 5 दिवस चालते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी ही ट्रेन चालते. ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे जी तब्बल 24 कोच घेऊन धावते. ज्यात समावेश आहे 2 जनरल कोच, 12 स्लीपर कोच, AC 3 टिअरचे 5 कोच, AC 2 टिअरचे 2 कोच, AC फर्स्ट क्लासचा 1 कोच आणि SLRचे 2 कोच. असे मिळून ही ट्रेन टोटल 24 कोच घेऊन धावते. ही ट्रेन नगरसोल ते नरसापूर दरम्यान धावते व छत्रपती संभाजीनगर येथे या ट्रेनचा येण्याचा टाइम आहे दुपारी 2 वाजता. व ही गाडी हजूर साहेब नांदेड येथे आपल्याला सायंकाळी 6:05 पोहोचवेल. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरपासून 64 किलोमीटरचा प्रवास करून आपली नरसापूर एक्सप्रेस पोहोचली आहे जालना रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, जालना या शहराला स्टील इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि तसेच मित्रांनो, जालना इथं मोसंबी उत्पादन भरपूर जास्त प्रमाणात होतं. आणि मित्रांनो, नरसापूर एक्सप्रेसचा या ठिकाणी 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे जालना रेल्वे स्टेशनवर. आणि जनरलमध्ये मित्रांनो एवढी बेकार हालत आहे, काय सांगू, आता तुम्हाला दाखवतो काय बेकार अवस्था आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला आजचा कोच आणि जनरलचा. आणि बघू शकता आतमध्ये खूप पॅक आहे सगळंच. हा
सरका. काय जबरदस्त साऊंड आहे मित्रांनो अल्को लोकोचा. आणि जालना इथून मित्रांनो 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर आपली नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे. तर मित्रांनो शेंगदाणा चिक्कीवाला आला तर आता शेंगदाणे खाऊन घेऊ. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरपासून 178 किलोमीटरचा प्रवास करून आपली नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस पोहोचली आहे परभणी जंक्शन रेल्वे स्टेशनवर 4:33 मित्रांनो 4:45 येण्याचा टाईम आहे, पण 4:33 आपली ट्रेन परभणी जंक्शनवर आलेली आहे. आणि परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक परळी वैजनाथसाठी लाईन गेलेली आहे, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या नरसापूर एक्सप्रेसचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे परभणी जंक्शनवर. तर मित्रांनो परभणीतून 4:47 आपली नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे.
निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस. सुपरफास्ट एक्सप्रेस. तर मित्रांनो, नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ऑन टाईम 5:20 पूर्णा जंक्शनवरती पोहोचलेली आहे. आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन अकोल्याकडे गेलेली आहे, त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि तसेच मित्रांनो, पूर्णा जंक्शनवरती आपल्याला वडे, गरमागरम वडे आणि समोसे देखील खूप छान मिळतात. तुम्ही नक्कीच त्या तेलकट खाण्याची शौकीन असाल तर खाऊ शकता. आणि मित्रांनो, आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवर. पूर्णा आदिलाबाद पॅसेंजर ट्रेनची मित्रांनो शंटिंग होत आहे पूर्णा जंक्शनवर. आणि समोर सुंदर सूर्यास्त होत आहे. आणि तसेच मित्रांनो, शंटिंग पाहायला मिळाली आपल्याला खूपच छान. काय मस्त आवाज येत आहे मित्रांनो डिझेल इंजनचा. हॅलो हॅलो आदिलाबाद पूर्णा पॅसेंजर. पूर्णा जंक्शनवरून मित्रांनो आपली नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे 5 मिनिटाच्या स्टॉप नंतर.
तर मित्रांनो नरसापूर एक्सप्रेस ऑन टाईम पोहोचले आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर आणि इथे भरपूर गर्दी आहे या ट्रेनला. ठंडा पानी बॉटल है, पानी तर मित्रांनो गाडी संख्या 12788 नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. 6 वाजता 5 मिनिटं अगोदर मित्रांनो आपली नरसापूर एक्सप्रेस हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो गाडी एकदम जबरदस्त आहे, एक नंबर पळत आहे मित्रांनो ही नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस. छत्रपती संभाजीनगर ते नांदेड तुम्ही प्रवास करणार असाल तर नक्कीच या ट्रेनने करू शकता मित्रांनो. ऑन टाईम मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती चाललेली आहे. जसं म्हणायला गेलं तर 1-2 मिनिटं बिफोरच सर्व स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती आलेली होती, त्यामुळे प्रवास एकदम जबरदस्त झालेला आहे. तसेच मित्रांनो जनरल क्लास असल्यामुळे आपल्याला सीट मिळालेली आहे म्हणून थोडं आपल्याला जे आहे ती परेशानी झालेली आहे. पण जर आपण स्लीपर क्लासने किंवा थर्ड एसीने प्रवास केला तर तो नक्कीच एकदम व्यवस्थित होईल. आणि जर तुम्हाला जनरलमध्ये जर सीट मिळाली असेल तर तरीसुद्धा मित्रांनो ही ट्रेन व्यवस्थितच आहे आणि जबरदस्त स्पीडने पळते आणि नांदेडला तुम्हाला ऑन टाईम पोहोचेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ आजचा इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया एका नवीन रेल्वे प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.